अशी महाराष्ट्र काउन्सिलिंगचे नियम खूप बदललेले आहे बरं, थोडी काळजी घ्या. कारण कालच एक कॉल आलेला होता. 550च्या वरती स्कोर होता आणि एक सर सांगत होते, की "सर आम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले, पण त्या ठिकाणी आम्हाला असा-असा प्रॉब्लेम दिसतोय." आणि व्हॅलिडिटी डॉक्युमेंट्समध्ये जो प्रॉब्लेम काल होता, तर तोच त्यांचा होता. मी त्यांना सोल्युशन वगैरे सगळं दिलं. पण आता एवढा स्कोर आहे समजा आणि आपण जर का थोडा जरी निष्काळजीपणा केला, तर पुढं आपला लॉस होऊ शकतो. आणि हे एकच एक्झाम्पल नाही. अजून बरेचसे एक्झाम्पल आहे, की जे पब्लिक नंबरवरून कुठं WhatsAppला मेसेज असतील किंवा कुठं कमेंट असतील. तर नियमांमध्ये खूप बदल झालेले आहे. तर थोडी काळजी आपण पण घ्यायला पाहिजे. तुम्ही जर यावर्षी प्रक्रियेमध्ये भाग घेत असाल, तर नक्की मी सांगतोय, तर त्या गोष्टीवर थोडं फोकस करा. पहिला आणि महत्त्वाचा विषय, की तुम्हाला पण माहिती आहे, की यावर्षी MBBS, BDHची नोटीस CET सेलनं अगोदर टाकून दिली. त्यामध्ये BMS, BHMSचा उल्लेख नाही. तर त्यामुळे हे जे आपले BMSवाले किंवा BHMSवाले जे पण समजा काउन्सिलिंगसाठी होते, तर त्यांना कन्फ्युजन क्रिएट झालं, की आता रजिस्ट्रेशन करावं की नाही करावं. त्यानंतर मुद्दा येतो, की सर 1,000चं पेमेंट, 5,000चं पेमेंट, 6,000चं पेमेंट वेगवेगळ्या टॅब दिसून राहिल्या. नेमकं फीज कोणती भरायची? तर हा पण एक पॉईंट होता. पण आता यानंतर त्यापेक्षाही पुढं अजून बरेचसे बदल आहे. जसं की समजा कालच CET सेलनं जी नोटीस टाकली, तर त्यामध्ये 2 कॉलेजला स्कॉलरशिप मिळणार नाही. असं डायरेक्ट त्या कॉलेजचा उल्लेख केला आणि ते सगळं तिथे टाकून दिलं. मग आता वेळेवर चॉईस फिलिंग करताना हेच कॉलेज जर का आपल्या लिस्टमध्ये टाकले गेले आणि तेच जर का अलॉट झालं आणि एखाद्या राऊंडचा नियम असा असेल, की तुम्हाला ते कॉलेज जॉईनच करावं लागतं, नाही तर मग तुम्ही काउन्सिलिंगमधून बाहेर होणार. तर मग तुम्हाला अडचण येऊ शकते. तर त्यामुळं थोडं फोकस राहा. येणारे जे अपडेट्स आहेत ना, तर त्यावर लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जर अशा एखाद्या नवीन ठिकाणी जॉइन केलेलं असेल काउन्सिलिंग, की जे तुम्हाला नियम पण सांगून नाही राहिले आणि त्यांना पण त्याची सविस्तर माहिती नाही, तर अशा काउन्सिलिंग सेंटरवर तुम्ही अडकू नका. अजूनही थोडा निर्णय तुम्ही घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात स्वतःचं स्वतः आपण करू शकता. पण सगळ्या नियमांची माहिती करून. जसं आता समजा पहिल्या राउंडचा नियम जो आहे, तर मागच्या वर्षी काय होतं, की फ्री एक्झिट होता. म्हणजे जर कॉलेज मिळालं, तर आपण सहज ते सोडून देऊ शकत होतो. यावर्षी तसंच आहे. पण दुसरा, तिसरा, चौथा या राउंडचे सगळे जे नियम आहे, तर ते इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार थोडेफार कुठेतरी आपल्याला बदललेले दिसतात आणि वेळेवर त्या नोटीस पण CET सेल पुन्हा टाकते. कारण डेट चेंजेस होतात आणि त्या डेटनुसार पुन्हा मग नियमांमध्ये काही ना काही त्यामध्ये परत अपडेट ते देत चालतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या अपडेट ज्या आहेत, तर ह्या अगोदर माहिती करून घ्या. म्हणजे असं नाही की तुम्ही काउन्सिलिंग एक जॉइन करा. कारण आता कालपासून बरेचसे मेसेज आहे. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे सध्या आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येत आहेत, तर तेव्हा आता सध्या पालक आणि विद्यार्थी सेंड क्यूआर किंवा सर काउन्सिलिंग जॉइन करायचं असं मेसेज करतायत. पण त्यांना रिप्लाय पण देणं होऊन नाही राहिला. याचं रिझन एकच असं, की अगोदर जे जॉइन स्टुडंट आहे, तर त्यांना व्यवस्थित गाईड करणं महत्त्वाचं असतं. आता त्यामुळं आता हे जे काल परवाचे मेसेज आहे, तर त्यामुळं काय झालं, की एक निर्णय असा घेतला, की आपण काय करूया, की परत एकदा एक स्लॉट ओपन करू, जॉइन करून घेण्याचा आणि साधारण जेवढे विद्यार्थी आता या 2-3 दिवसात जॉइन होतील, तर त्यांना एकदा परत जॉइन करून घेऊ आणि त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना देत चालू आणि नंतर मग हे परत क्लोज करून टाकू पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम. तर आता हे पेड जॉइन करायला पाहिजे असा विषय नाही, पण तुम्हाला कुठं अडचण येऊन राहिली किंवा चॉईस लिस्टमध्ये कुठं पुढं तुम्हाला अडचण येऊ शकते, कुठं नियमांमध्ये तुम्ही अडकू शकता का? किंवा मग कॉलेजबद्दल व्यवस्थित तुम्हाला माहिती मिळू शकते का? जॉइनिंग कशी करायची? कोणता DD काढायचा? कशा पद्धतीने काढायचा? तर या सगळ्या प्रोसेस असतात, की ज्या गाईडन्समध्ये आम्ही देत असतो. तर त्यामुळे तुम्हाला जर जॉइन करायचं असेल, तर अजून तुम्ही एक निर्णय घेऊ शकता. कारण एक स्लॉट जो आहे, तर तो सध्या आम्ही ओपन करतोय आणि एकदा हा बंद केला, की नंतर एकदा परत चॉईस फिलिंगच्या वेळेस पुन्हा मेसेज येतात, की सर आम्हाला लिस्ट नाही बनवता येऊन राहिली किंवा मग सर नियमांची माहिती नाहीये, तर आम्हाला जॉइन करून घ्या. तर तेव्हा परत एकदा आपल्याला ओपन करता येईल, पण तो मग जास्त नसेल. आता पुढचा विषय महत्त्वाचा काय आहे, की सर आपण जर समजा कॉलेज पार्शियल ड्रॉप केला, म्हणजे कॉलेज घेतलं आणि सोडून दिलं, तर काय होऊ शकतं? तर याचा पण वेगळा नियम आहे, तर तो माहिती करून घ्या. कारण 2 वर्ष पुढे काउन्सिलिंग करता येणार नाही महाराष्ट्राची. ओके, आज आपण थांबूया. बाय.